आपल्या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी किंवा जे काही ज्वलंत मुद्दे आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा सांगा. आपल्याकडे 3 मिनिट आहेत. हो, आपण 5 मिनिटं घेऊया, कारण प्रश्न महाराष्ट्राचा आहे ना. नक्कीच सांगा. इतक्या लोकांनी मागणी केली तरीही आपले गृहमंत्री राजीनामा का देत नव्हते? याला लोकतंत्र म्हणतात का? बरं सांगा, राजीनामा कोण कोण मागत आहेत? सुप्रियाताई, किशोरीताई, प्रणितीताई, राऊतसाहेब आणि उद्धवजी. वर्षानुवर्षे निलंबित असलेल्या एक पोलीस अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी पोलीस खात्यात परत रुजू करून घेतलं. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी त्याला 100 कोटी प्रत्येक महिन्याला वसुलीचं टार्गेट दिलं. नंतर गृहमंत्र्यांची चौकशी होऊन त्यांना अटक झाली. मग अशा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको? तुम्ही जे सांगताय ते अनिलजी आणि मी देवेंद्रजींबद्दल बोलतोय. पण तुतारीचं बटन दाबलं तर तुम्हाला अनिलजींसारखा गृहमंत्रीच मिळणार. मग स्फोटकांच्या कांड्या पेरायचं काम असो की मनसुख सारख्या निष्पाप माणसाची हत्या असो की 100 कोटीची वसुली, आपल्याला हेच तर सगळं हवंय. तसं काही होत नव्हतं म्हणूनच ते राजीनामा मागत होते. पण या गृहमंत्र्यांचं राज्यावर नियंत्रण नाहीये म्हणजे असं सगळे बोलतायत. मला सांगा, शरदराव म्हणाले होते महाराष्ट्राचं मणिपूर होतंय का काय अशी त्यांना भीती वाटते. तसं झालं. प्रणितीताई म्हणाल्यात महाराष्ट्र पेटेल, सिव्हिल वॉर होईल. झालं तसं. उद्धवजी म्हणाले पोलिसांची दादागिरी सहन करू नका. आली का तशी वेळ? राऊत साहेब म्हणाले बांगलादेश होईल महाराष्ट्राचा. झालं का तसं? या हायवेवरून रोज 10 लाख गाड्या सुरळीतपणे आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचतात. त्याची कधी बातमी ऐकली वाचली आहे की एक्सप्रेस वे वरून आज दिवसभरात 10 लाख गाड्या पास झाल्या. पण महिन्या 2 महिन्यातून एखादा अपघात झाला की मात्र त्याची बातमी बनते. आता 3 कोटी गाड्यांची बातमी होत नाही, पण एखाद्या अपघातग्रस्त गाडीची लगेच बातमी होते. मग तोच घेऊन सगळीकडे मौत का हायवे म्हणून बातम्या चालवल्या जातात. एकच खोटी गोष्ट 10 लोकांनी परत 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 म्हटली की ती खरी वाटू लागते. यालाच फेक नरेटिव्ह म्हणतात. जे राजीनामा मागतायत त्यांची सत्ता आठवते. घाटकोपरला बसमध्ये, लोकल ट्रेनमध्ये जसे साखळी बॉम्बस्फोट झालेत, धार्मिक दंगली झाल्यात, मुंबईच्या झवेरी बाजारात किंवा पुण्याच्या जर्मन बेकरीत झाले, तसे कितीतरी बॉम्बस्फोट झालेत. 26/11 सारखे अतिरेकी हल्लेही झालेत. त्यातही सत्ताधाऱ्यांना मुलाच्या करिअरची संधी दिसली. असं काही देवेंद्रजींच्या कारकिर्दीत झालं का? ते सत्तेतून बाहेर झाले आणि लगेच जिलेटिनच्या कांड्या काय, 100 कोटीची वसुली काय, सगळं सुरू झालं. देवेंद्रजींच्या विरोधात अनेक मोर्चेही निघालेत. पण लोकशाहीत जनतेला तो अधिकार आहे म्हणून या मोर्चांना कधीही अडवलं गेलं नाही आणि राज्यातली शांतताही भंग होऊ दिली नाही. मग सांगा आता, राज्यावर नियंत्रण कोणाचं चांगलं? लोकसभेच्या वेळेस मी चुकून फेक नॅरेटिव्हला बळी पडलो होतो. तुमची चर्चा महाराष्ट्रासाठी आहे ना? मग माझं मत महाराष्ट्रासाठी.